बचत गट बांधणी, कर्जमाफी, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी अशा अनेक उद्देशातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे। या यंत्रणेच्या उमेद विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उमेद विभागास आस्थापना मान्यता द्यावी अशी मागणी होतीये। अल्प मानधनावर इथं कार्यरत कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी उमेद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी उमेद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चिंचोरे, शैला केशवदास उपोषण आंदोलनामागील मूळ उद्देश त्यांनी स्पष्ट केला। दिनांक 26 तारखेपासून आम्ही महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे त्याला उमेद असंही म्हणलं जातं, त्या अंतर्गत आम्ही काम करणारे सर्व कर्मचारी आणि गाव पातळीवर काम करणारे सर्व संसाधन व्यक्ती आहोत। शासनाकडे आमच्या काही मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी दिनांक 26 पासून आम्ही साखळी उपोषण आणि दिनांक 3 तारखेपासून आम्ही आमचं काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। 2013 पासून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास आणि केंद्र सरकारच्याही ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत हा विभाग कार्यरत होतोय। आतापर्यंत ह्या अभियानाच्या माध्यमातून आपण 84 लाख कुटुंबापर्यंत पोहोचून महिलांचं आर्थिक सक्षमीकरण आणि खऱ्या अर्थानं जे शासनाला अपेक्षित होतं असा विकास या उमेद अभियानाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेला आहे। हे सगळं होत असताना हे काम करणारे जे संपूर्ण राज्य स्तरावर जे जवळजवळ 2900 कर्मचारी आणि जवळजवळ हे सर्व संसाधन जी व्यक्ती आहेत या सर्वांना आम्ही शासनाच्या विभागामध्ये समकक्ष पदावर सामावून घ्यावा अशी मागणी केली होती। तर या मागणीच्या आधी आपण मुंबईला सुद्धा ही आंदोलन केलं होतं। त्यावेळी आम्हाला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय ग्रामविकास मंत्री यांनी एक आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर तुमचा विचार करून तुम्हाला आपण शासनाच्या विविध खात्याच्या समकक्ष पदावर आपण घेऊ। पण आतापर्यंत त्या आश्वासनाची कुठलीही पूर्तता झाली नसल्यामुळं आपण हे आंदोलन चालू केलेलं आहे। आणि जोपर्यंत शासनाच्या या विविध समकक्ष पदावर आम्हाला सगळ्यांना कायमस्वरूपी घेतलं जात नाही किंवा उमेदला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावं आणि त्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घ्यावं ही आमची सगळ्यात महत्त्वाची आमची ही मागणी आहे। या मागणीसाठी हे आंदोलन आमचं चालू आहे। या आंदोलनात उमेद विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते।